ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारनंतर लढतींचं चित्र स्पष्ट होणार। बंडखोरांची मनधरणी, नाराजी दूर करण्याचा राजकीय नेत्यांकडून प्रयत्न। मुंबई महापालिकेमध्ये अंतर्गत सर्वेक्षण भाजपला स्पेशल बहुमत, तर 227 जागांमध्ये भाजपचा 100हून अधिक ठिकाणी विजय दिसत असल्याचा निष्कर्ष। जागा वाटपात भाजपकडून सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। ठाण्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजपच्या माजी नगरसेवकानं शिंदेंच्या शिवसेना शाखा प्रमुखाच्या कांजिलात लगावली। शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना हा वाद। ठाकरे बंधूंसोबतच्या युतीवरून शरद पवार सकारात्मक। काँग्रेस शिष्टमंडळाकडून सुद्धा पवारांची भेट घेत आघाडीसाठी इच्छा व्यक्त। मनपा निवडणुकीत युती आघाडीबाबत पवारांच्या भूमिकेकडे आता लक्ष। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा। काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाकरे सेना ठाम, तर फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल अशी ठाकरे सेनेची भूमिका, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका महाविकास आघाडी म्हणून लढली पाहिजे, शरद पवारांचं मत। मतचोरी आणि यादीच्या घोळासंदर्भात एकत्रित सत्याचा मोर्चा, मग निवडणूक वेगळी का लढायची, पवारांचा सवाल, सूत्रांची माहिती। मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। महाविकास आघाडी आणि मनसे आघाडीवरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुखांनी पक्ष सोडला। शेकापच्या अर्चना देशमुखांना पाठिंबा दिल्यामुळे नाराजी। सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची सुद्धा चर्चा, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या नाराजीनंतर सुद्धा केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी। पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा, महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। बाबा मला मारलं असं म्हणत कुणीतरी दिल्लीला गेलं। शहा शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंचा खोचक टोला, तर दिल्लीमध्ये हुजरेगिरी करणाऱ्या बाळासाहेबांचा वारसा काय चालवणार, शिंदेंवर निशाणा। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर आज मालेगाव बंदची हाक। कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार। पार्थ पवारांचा पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी, तर पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 जणांचीही आज चौकशी होणार। विधेयक मंजुरी संदर्भात राज्यपाल राष्ट्रपतींना वेळेचं बंधन नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। दोघांकडेही न्यायिक पुनरावलोकनासाठी विधेयक थांबवण्याचा अधिकार नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा गैरफायदा होऊन राज्यपाल अडवणुकीचा गोंधळ घालू शकतात, परिणाम जनतेलाच भोगावे लागतील। संघर्ष पुन्हा अटळ, सामनातून निशाणा। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकत्र येणार। नवी मुंबईतल्या शिवपुतळ्याचं आज अनावरण। काही दिवसांपूर्वी विनापरवानगी अमित ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे वाद झाला होता। शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आता जाग आली। 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण। मनसे नेते गजानन काळेंची टीका। नाशिक सिन्नर एसटी अपघात प्रकरणी 4घांचं निलंबन। लॉगबुकमध्ये बसचा ब्रेक फेल असल्याची नोंद असताना सुद्धा कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष। एसटी थेट स्थानकाच्या फलाटावर जात अपघात झाल्यामुळे एका मुलाचा मृत्यू। लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार। पैसेही वसूल केले जाणार। केवायसी नंतर सगळं सत्य समोर। मी बौद्ध धर्माचा अनुयायी मात्र धर्मनिरपेक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच या पदावर पोहोचलोय। कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य, तर 23 नोव्हेंबरला ते निवृत्त होणार। अनिल देशमुखांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आपल्या विरुद्धची कारवाई रद्द करावी, आरोपी सचिन वाझेची मुंबई सत्र न्यायालयात याचिका। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।